तेरेखोल आणि तिलारी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 ते 4 तासांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील कर्ली नदी जी आहे ती इशारा पातळीच्या वर वाहते आहे। मी सध्या कर्ली नदी काठी आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर कर्ली नदी पात्र जे आहे ते नदीच्या बाहेर पाहायला मिळतंय। सध्या कुडाळ शहरात आपण जर पाहिलं असेल तर कुडाळ शहरात जाणारा गुलमोहर हॉटेल जवळचा रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। तसेच रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात आता पुढील 3 ते 4 तासासाठी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील कणकवली असेल किंवा कुडाळ असेल या दोन्ही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। कर्ली नदी असेल तसेच तेरेखोल नदी आणि तिलारी नदी या नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्ह्यात आता पुढील 2 ते 3 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाने दिलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव